लाड़की बहनों को नए साल की हार्दिक शुभकामनाएं। बहनों की संक्रांति भी मीठी होने वाली है। नवंबर की किस्त जमा होने के बाद अब दिसंबर और जनवरी की मिलाकर 3,000 रुपये बहुत जल्द आपके खाते में जमा किए जाएंगे, ये वचन मैं देता हूँ। लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा डबल हप्ता 3,000 रुपये आज दुपारीच मिळणार। 2 दिवसांवर संक्रांत आल्यामुळे आजच्या आज पैसे वाटपांचे बँकांना आदेश। आज दुपारी 1 वाजल्यापासून पैसे वाटप सुरू। 12 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे, पण पैसे मात्र याच 5 बँकेत येणार। 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का? लगेच पहा। फक्त 5 बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा 18वा अधिक 19वा हप्ता सरकारकडून जमा करणार आहेत। अनेक लाडक्या बहिणींना वाटत होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे येतील, पण सरकारने आश्चर्याचा धक्का देत आजपासूनच पुढील 2 दिवसाच्या आत पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। आज 5 बँकांमध्ये पैसे येणार आहेत। कोणत्या 5 बँकात आणि कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे येणार आहे? लक्षपूर्वक पहा। आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर थोडासा धीर धरा, उद्या सकाळी तुम्हाला हे पैसे येतील। पण आज पैसे लगेचच्या लगेच येणार आहे। 5 बँक खात्यात पैसे येणार। तुम्ही एटीएम कार्ड, गुगल पे, फोन पे वापरून हे पैसे तात्काळ काढून घ्यावेत। कोणत्या 5 बँका आणि कोणते 12 जिल्हे आज असणार आहेत याची यादी देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। कारण की जर आज तुम्हाला पैसे जर मिळाले नाही तर तुमचं नाव अपात्र महिलांच्या यादीत असू शकतं। 60 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे। त्यामुळे कोणत्या महिला अपात्र झाल्या? सर्वप्रथम 30 सेकंदात ते समजून घ्या, कारण की तुम्हाला जर आज पैसे आले नाही तर तुमचे मागचे पैसेही कदाचित सरकार जमा होऊ शकतात, वसुलीही केली जाऊ शकते। ताबडतोब तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या। 30 सेकंदामध्ये जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे? आता काही एखाद्या महिलेच्या नावावर शेती आहे, शेतीचं अवजारावर अनुदान घेतलं, जर ट्रॅक्टर खरेदी केला, एखादा नांगर खरेदी केला, शासनाकडून सबसिडी मिळाली तर तरी देखील तुम्ही अपात्र होण्याचा धोका आहे। तिसरी गोष्ट आहे बघा, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला, म्हणजे कुठली पेन्शन योजना असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर त्यामधून तो लाभ वजा करून पैसे मिळतील। आणि जर एखाद्या योजनेचे जर तुम्हाला 1,500 पेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद करण्यात येऊ शकतो, असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आम्ही पत्रात तुम्ही लिहून दिलेलं आहे। त्यामुळे आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणते 12 जिल्हे आणि कोणत्या 5 बँकांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। आज जरी पैसे नाही आले तर तुम्ही काय करायचं आहे? कारण की उद्या सकाळी देखील 10 जिल्हे आहेत आणि परवा 10 जिल्हे, म्हणजे संक्रांतीपर्यंत सगळा विषय क्लिअर केला सरकारने। दिला आनंदाचा धक्का। आज लगेच 5 बँकांमध्ये पैसे जमा होणार। उर्वरित बँकात उद्या पैसे जमा होणार। कोणत्या महत्त्वाच्या 5 बँका आहेत ते समजून घेऊयात आणि पैसे कोणत्या 12 जिल्ह्यात येणार। कारण की राज्याचे सर्वात लाडके एकनाथजी शिंदे साहेब आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी देखील सरकारला मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी देखील दुजोरा दिला आणि पैसे वाटपाला सुरुवात केली। तर नक्कीच तुम्ही शिंदेदादांचे जे अभिनंदन करायला पाहिजे, तर धन्यवाद एकनाथ शिंदे भाऊ, कमेंट नक्की करा। छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ आता संपत आलेला आहे। कोणत्या 12 जिल्ह्यात आणि कोणत्या 5 बँकात पैसे येणार त्याची नावं आम्ही लगेच सांगत आहोत, त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा, त्याने आम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळतं। तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर आम्ही समजतो। तर त्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये 5 बँकात पैसे जमा होणार? लक्षपूर्वक ऐका। आता पहिली बँक आहे बघा, पहिली बँक जी आहे याच्यामध्ये IPPB, इंडिया पोस्ट पेमेंट बँक। तुम्ही पोस्टाचं खातं उघडलं असेल तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, कारण की लाडकी बहीण योजनाच नव्हे तर प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे सर्वात प्रथम याच पोस्टाच्या बँकेत जमा होतात। पण पोस्टा पेमेंट बँकेचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे बघा। आता पहिली बँक झाली, अजून 4 बँका बाकी आहे। पोस्टाच्या बँकेचा प्रॉब्लेम असा आहे की याचा SMS वेळेवर येत नाही, मग त्यामुळे महिलांना असं वाटते की पैसे अजूनही जमा झाले नाही। तर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही उद्या सकाळी बँक पोस्टामध्ये जा, SMS आला नसेल तर, आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही पोस्टामध्ये चेक करा आणि बॅलन्स जर तुमच्या खात्यावर आला असेल तर लगेच ते पैसे देखील त्या ठिकाणी काढून घ्या, कारण की काय होते, कदाचित हे पैसे मागे वळवले जाऊ शकतात। दुसरी बँक आहे बघा, दुसरी बँक, आता पोस्टात तुमचं खातं आहे का? कमेंट करा। दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। महाराष्ट्राची बँक ही बँक अशी आहे की महाराष्ट्राची बँक आहे, त्यामुळे या बँकेत महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत तर त्याच्यावर सर्वात तात्काळ पैसे जमा होतात, तर त्यामुळेच या बँकेची निवड करण्यात आलेली आहे। योजनांची पैसे जमा होतात
मग योजना कोणती असू द्या, लाडकी बहीण असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या, संजय गांधी निराधार असू द्या, या सर्व योजनांचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लवकर जमा होतात. आता बँकेत तुमचे पैसे जमा झालेत, तुम्ही ATM कार्डचा वापर करा, गुगल पेचा वापर करा, आपल्या खात्यात पैसे आले का नाही चेक करा, किंवा तुम्ही मिस कॉल मारूनही चेक करू शकता. आता बँक ऑफ महाराष्ट्राचे पैसे कसे चेक करायचे तुम्ही कमेंट करू शकता, किंवा इंटरनेट गुगलवर सर्च करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्र बॅलन्स चेक नंबर, तो नंबर आला की त्यावर मिस कॉल करून घ्या, तर लगेच हे देखील तुम्ही पैसे काढून घ्या. दुसरा आहे बघा, तिसरी बँक आहे बघा, भारताची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI सर्वात मोठी बँक आहे. या बँकामध्ये देखील सर्व ग्राहकांची सगळ्यात जास्त अकाउंट आहेत आणि सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात. भारतातली सगळ्यात विश्वासार्ह अशी बँक आहे आणि या बँकेची ख्याती मोठी आहे. या बँकेत कधीही कुठलाही घोटाळा त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे या बँकेत 18वा + 19वा हप्ता हा लगेच आज संध्याकाळपर्यंत जमा होणार आहे. तर तातडीने तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर ATM कार्डने चेक करा. फोनपे, गुगल पे हे असेल तर लगेच चेक करून घ्या. चौथी बँक आहे बघा, आता चौथी बँक नंतर 5वी बँक लगेच. कोणते जिल्हे आहे तातडीने समजून घ्या. कमेंट करा तुमचा जिल्हा याच्यात आलं का. चौथी बँक आहे बघा, बँक ऑफ इंडिया BOI. बँक ऑफ इंडिया, त्याला सरकारी योजनांसाठी खूप महत्त्व आहे. बघा, बँक ऑफ इंडियामध्ये देखील पैसे आज त्या ठिकाणी जमा आहेत. त्याची खात्री पटवण्यासाठी तुम्ही ATMद्वारे बँक बॅलन्स चेक करा, किंवा गुगल पे, फोनपे असेल किंवा मिस कॉल मारा. आता मिस कॉलचे नंबर तुमच्याकडे नसतील, तुमच्या खातं पुस्तक असेल तर त्याच्यावर मेसेज, त्याच्यावर पाठीमागे मिस कॉल नंबर लिहिलेला असतो, तर तो पहा. त्यानंतर 5वी बँक आहे बघा, HDFC बँक. आता HDFC ही तर खाजगी बँक आहे, पण सरकारी योजनांमध्ये तिचे योगदान जे आहे ते लक्षणीय आहे. तुमचं खाते HDFC बँकेत असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत. आता याच 5 बँकांव्यतिरिक्त दुसऱ्याही काही अशा बँका असतात की ज्यांच्यामध्येही पैसे येतात, पण कदाचित मग जर आज पैसे आले नाहीत तुम्हाला तर तुम्ही काय करायचे. अतिशय महत्त्वाची सूचना, आत्ता जर अजूनही पैसे जमा झाले नसतील तुम्हाला तर तुम्ही काय करायचे हे लक्षात घ्या आणि लगेच पुढचे कोणते जिल्हे असणार आहेत ते लगेच सांगतो. पहा, तुम्ही काय करायचं, किमान 24 तास तरी वाट पहा. तारीख पहा, 14ला संक्रांत आहे, काही तास संक्रांतीला उरलेले आहेत, तर तुम्हाला पैसे संक्रांतीपर्यंत टाकण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्यामुळे तुम्ही किमान 24 तास तरी वाट पहा. पैसे टप्प्याटप्प्याने येत असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही विशेष महिला आधी निवडल्या जातात, त्यानंतर दुसरा टप्पा असतो, तिसरा टप्पा असतो, तर प्रत्येक टप्प्यावाईज हे पैसे येत असतात. जिल्ह्यांची टप्पेवारी असते, जिल्ह्यांमध्ये तालुक्यांची टप्पेवारी असते. त्यामुळे प्रत्येकच वेळेस तुम्हाला सगळ्यात आधीच पैसे येतील असं नाही, पण तुम्ही चेक करा. तुमचं कोणत्याही बँकेत खातं असू द्या, तुम्ही काय करायचं, उदाहरणार्थ तुमचं बँक ऑफ इंडियात खातं आहे तर तुम्ही गुगलला बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक नंबर असं सर्च करा आणि तो मोबाईल नंबर घेऊन तुम्ही त्यावर मिस कॉल द्या. तो मिस कॉल दिला, कुठलाही 1 रुपया कट होत नाही, पण तुम्हाला किती बॅलन्स आहे तुमचा तो समजून जातो आणि मग तुम्हाला समजतं. तो बॅलन्स कुठेतरी नोंद करून ठेवा, किंवा अर्थात तो मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये राहीलच. कारण काय होईल, तुम्ही आत्ताच्या आत्ता हे चेक करून घ्या, कारण की मग जर पैसे जमा झाले तर कदाचित आपल्या लक्षात येत नाही की आधी किती पैसे होते आणि आता किती पैसे राहिले. तर क्लिअर कट करून घ्या. पैसे जे आहेत ते काढून वापरून टाका, तुमच्याच कामासाठी आहेत. संक्रांतीसाठी, खरेदीसाठी हे जे आहेत पैसे तुम्हाला देण्यात आलेले आहे. तर त्यामुळे लवकरात लवकर आज दुपारपासून आज सायंकाळी रात्री म्हणजे 12 वाजेपर्यंत मेसेजेस येण्याची शक्यता आहे. जरी नाही आला तर उद्या सकाळी म्हणजे 11 वाजल्यापासूनच त्या ठिकाणी मेसेज येऊन जातील. आणि 12 जिल्हे आता कुठले असणार आहे बघा, तर महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत, तर विभागांवाईज 2-2 जिल्ह्यांची निवड याच्यामधून केली जात असते. जिल्ह्यांची निवड करत असताना बघा, आता नागपूर विभाग आहे, कोकण विभाग आहे, पुणे, नाशिक आहे, त्याचबरोबर इकडे अहिल्यानगर जे आहे तर ते साधारणपणे शेवटी राहू शकतं, कारण की त्यामध्ये लोकसंख्याही जास्त आहे आणि लाभार्थी संख्याही त्या ठिकाणी जास्त आहे. तर अशा प्रकारे जिल्ह्यांची यादी घेतली जाऊ शकते संभावित. पण त्यामुळे तुम्ही फक्त काय करा, तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स तातडीने चेक करून ठेवा. तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे आणि तुम्हाला बॅलन्स जर चेक करता येत असेल तर कमेंट करा. कारण काय होतं, किंवा गुगलला तुम्ही सर्च करा की बँक ऑफ इंडिया किंवा HDFC ॲक्सिस बँक मिस कॉल नंबर बॅलन्स चेक नंबर. गुगलला सर्च करा, पहिला सर्च रिझल्टमध्ये नंबर येतो, तो नंबरला कॉपी करून डायरेक्ट कॉल करा. मिस कॉल, तो फोन कट होतो आणि बॅलन्स चेक होतो. बॅलन्स चेक केला की तुम्हाला त्यावरून समजून जाईल की आपल्या खात्यात पैसे आले का नाही. आता फार महत्त्वाची माहिती, तुम्ही काय करा, जर तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात आधी तुम्ही या 6 जिल्ह्यातले आहात का, म्हणजे वर्धा, वाशिम, त्याचबरोबर पालघर, यवतमाळ, सातारा, तुम्ही यातले आहात का, कमेंट करा. कारण की इथून तक्रारी आलेल्या आहेत. तुम्ही या जिल्ह्यातले जर असाल किंवा बाकीच्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्ही आता कागदपत्र स्वतःकडे जपून ठेवा. आता पहा, कुठलं कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला. आता पूर्वी कसं होतं की फॉर्म भरायच्या वेळेस सरकारने एक निर्णय घेतला होता,
कागदपत्र काढण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून फक्त रेशन कार्ड असलं तरी चालेल. पण आता काय करा, तुम्ही तुमचा 2.5 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. त्याचबरोबर जर तुमचं उत्पन्न खरोखर खूप जास्त झालं असेल तर त्यांनी असेही उदाहरण दिलं. अदिती तटकरे मॅडमनी काही महिला अशा होत्या की ज्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्यांनी अर्ज दिलाय की आमचं उत्पन्न वाढलंय, आम्हाला आता या योजनेत आम्ही पात्र नाही आहोत. तर तुम्ही तशा पद्धतीचा अर्जही देऊ शकता की आमची योजना बंद करा. कारण की स्वतःहून आपण त्या ठिकाणी हे केलं पाहिजे. आणि ज्या गरजू महिला आहेत तर त्यांनीच लाभ घ्यावा असं देखील सरकार म्हटलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स आपल्याकडे क्लिअर करा. त्यानंतर तुमचं जे आधार कार्डवरचं नाव आहे, बँक खात्याच्या पुस्तकावरचं नाव आहे, ते एकदा क्रॉस चेक करा. ते देखील एक असणं खूप गरजेचं आहे. स्पेलिंगमध्ये मिस्टेक नको. बऱ्याच वेळा काय होतं, महिलांचं माहेरचं नाव आधार कार्डवर आहे आणि बँक खाते पुस्तकावर इकडलं सासरकडलं नाव आहे. तर हे अशा प्रकारे व्हायला नको. किंवा एक जरी नाव असलं तरी स्पेलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक आहे, तर मग अशा प्रकारच्या ज्या करेक्शन्स आहेत तर त्या करून घ्या. आधार कार्ड बँक खातं लिंक करून घ्या. उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे जपून ठेवा. कारण काय होईल, पडताळणी जर झाली आणि कुठली कारवाई जर करण्याचा विषय तयार झाला तर कदाचित तुम्हाला ही कागदपत्र मागितली जाऊ शकतात. आणि मग कागदपत्र जर तुम्ही व्यवस्थित जमा केली तर कदाचित तुमची ही योजना पुढे कंटिन्यू राहू शकते. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माता बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.